सकाळ सकाळी उठून साईटवर गेलेलो, तिथं ब्रेकर नसल्यामुळे एक यायला लागलेला प्रॉब्लेम, लयच वेळ लागायला लागलेला. इथं काय गाडी आता लय राहत नाही वाटतं. हा असा असतोय ब्रेकर, हेच घेऊन जायचं आहे आपल्याला. सीझन चालू आहे म्हणलं ऊसाच्या गाड्या काय असणारच. इथनं आपला चालू झाला जुगाड, कारण नुसता ब्रेकर असून काय चालत नाही. आपण एक 2 फुटाची सळी घेतली आणि जो ब्रेकरचा बीट असतोय तो कट केला आणि तो ह्याला जॉईन केला आणि 25 mm लोखंडी पाईपीचा तुकडा घेतला आणि तो एकदम पुढं जॉईन केला. आपला जुगाड विषय तयार झालेला आहे. आता फक्त ह्यानं काम केलं पाहिजे, नाहीतर मग हातानंच फोडत बसलं पाहिजे. ही आहे आपली साईड, इथं रुआवस व्हायला लागल्यात. हा असा ब्रेकर आहे आणि ब्रेकरच्या पुढे ते लावलेलं आहे. आता बघूया ती काम करते का नाही. प्रतीकच्या हाईट एवढी मशीन आहे. एवढ्या दुपारचं पोरं क्रिकेट खेळायला लागले. ऊन लागतंय विकतंय काय विषय नाही. हा फॅन बॉक्स आहे. जंक्शन घ्यायचा, फॅन बॉक्स घ्यायचा, पेपर घ्यायचा आणि ती भरायचं त्यात आणि नंतरची टेप लावायची. आता पडणार आहे ह्याच्यावर स्लॅब, त्यामुळे ह्याच्या आधी ही पाईपा वगैरे घालून घ्यायला लागते. ब्रेकर वापरून त्याच्या पुढे जी पाईप लावलेली तीच तुटली. आता हे घेऊन जाऊन याला दुसरी पाईप लावली पाहिजे. पोरगी तुमची वाट बघत बसल्या इथं. काकी बाहेरवरनं येणार म्हणून श्रुती बाहेर वाट बघत बसल्या आणि काकी घरात बसल्या. अर्धा तास झालं श्रुती बसल्या बाहेर. आमच्याकडे मांजरांची काही कमी नाही, पण एक पण मांजर यातलं आमचं नाही. आता पाईप नाही जोडलेली, आता डायरेक्ट बुशिंगच जोडले. अजून पण दूर यायला लागला यातनं. फुटपाथ गाड्यांसाठीच असते, असं काय नाही सरळ रोडनं जात जावा. जसं बिल्डिंगचा आर्किटेक्चरचा प्लॅन असतो तसा इलेक्ट्रिक वायरिंगचा पण प्लॅन असतो. तेच प्लॅन बघून सांगितलं त्याला कुठं कुठं काय काय करायचं आहे ते. नंतर आलेत आमचे मोठे साहेब, ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टर, आणि मला पण सांगायला लागलेत कारण मी अजून शिकायला लागलोय. माझं भूषण देशपांडेकडे जरा काम होतं आणि भूषणला पण स्टँडवर सोडायचं होतं. आपण भेटलो की हाय हॅलो पहिला करतो आणि जाताना सोडताना पण ते असतेच. परत जाऊन पोरांना घेऊन आलो. तर आजसाठी एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.